नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम मऊ स्पॉन्जी, तोंडात विरघळणारे आणि खूपच चविष्ट दहीवडे. बाहेर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या दहीवड्यांपेक्षाही चविष्ट दहीवडे आपण अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या मस्त चविष्ट आणि परफेक्ट दहीवडा रेसिपीला. दहीवडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी उडद डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याला 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. ही घरची डाळ आहे म्हणून त्यामध्ये काळे साल्ट आहेत, पण असलं तरी काही नाही, खायला एकदम पौष्टिक असतं ते. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ करून टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला फिरवून घ्यायचं आणि त्याची बारीक प्युरी तयार करून घ्यायची. एका भांड्यामध्ये ती पेस्ट टाकून घ्यायची. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि त्याला छान एकसारखं असं फेटून घ्यायचं. छान फेटल्यानंतर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बेटर टाकायचं. पाण्याच्या वरी हे तरंगायला लागलं ना, एकदम परफेक्ट असं आपलं हे बेटर तयार झालेलं असतं. गॅसवर कढई ठेवायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक करून असे गोल गोल वडे सोडून घ्यायचे. अनेक वेळा दहीवडे कडक होतात किंवा तेल जास्त पितात, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा सगळ्या चुका टाळण्यासाठी खास टिप आणि सिक्रेट ट्रिक्स सांगणार आहे. त्यामुळे तुमचे दहीवडे प्रत्येक वेळी मऊ, हलके आणि स्वादिष्ट बनतील. मिक्सरला डाळ फिरवीत असताना त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं. जास्त जर थोडं पाणी झालं आणि आपलं बेटर पातळ झालं तर आपले वडे तेल जास्त पितात, म्हणून घट्टसर असंच बेटर बनवून घ्यायचं. वडे छान तळले की झाऱ्याच्या साहाय्याने वडे काढून घ्यायचे. अगदी त्याच पद्धतीने आपले सगळे वडे तयार करून घ्यायचे. एक एक करून कढईमध्ये सोडायचे, त्याला छान फ्राय होऊ द्यायचं. दोन्ही साईडकडून त्याला छान फ्राय झाले की त्याचा कलर थोडा गोल्डन असा सोनेरी कलर आला की झाऱ्याच्या साहाय्याने त्याला काढून घ्यायचं. जास्त पण फ्राय करायचे नाही, कारण ते डाळीचे असतात ना, लगेच तळतात. एकदम मऊ आणि लुसलुशीत असे आपले वडे तयार होतात. बघू शकता, व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने आपले हे दहीवडे तुम्ही वाढदिवस, सण, उत्सव, पाहुणचार किंवा पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही नक्की बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवाशी वाटते. बघू शकतात एकदम लुसलुसीत आपले सगळे वडे तयार झालेले आहेत. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम कापसासारखे मऊ असे वडे तयार झालेले आहेत. एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं, हलकं गरम घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये थोडेसे वडे टाकून घ्यायचे. जेवढे आपल्याला सध्या खायचे आहेत तेवढे त्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिट त्याला पाण्यामध्ये तसंच ठेवायचं. 2 मिनिट झाले की एक एक करून वडे हलक्या हातानं दाबून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्या दुसऱ्या पातेल्यामध्ये दही घ्यायचं, दही टाकायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंशी साखर टाकायची. दह्याला छान फेटून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने दही बनवून घ्यायचं. दही छान फेटून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये वडे घ्यायचे, त्यावर तयार केलेले हे दही टाकून घ्यायचं. दही छान टाकल्याच्या नंतर त्यावर खट्टी मिठी चटणी, चिंच आणि गुळाची घरच्या घरी चटणी बनवायची आणि ती पण त्यावर टाकून घ्यायची थोडी थोडी करून. इथे मी अद्रक, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीरची हिरवी चटणी बनवलेली आहे, ती पण त्यावर थोडी थोडी करून चटणी टाकून घ्यायची. एकदम टेस्टी असे हे दहीवडे लागतात. जिरे भाजलेले त्याची पावडर टाकून घ्यायची थोडीशी. थोडासा चाट मसाला वरतून टाकून घ्यायचा आणि
बारीक केलेली पुदिन्याची पावडर पण त्यावर टाकून घ्यायची. एकदम टेस्टी असे दहीवडे लागतात आणि मस्त एन्जॉय करायचे. मित्रांनो, आजची माझी दहीवडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत शेअर करा. अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या लता चव्हाण 9955 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मला नवीन रेसिपी बनवण्याची प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि अशाच चविष्ट पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद सगळ्यांचे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना थँक्स फॉर वॉचिंग.